चला वो भी पुढे नमस्कार, माझं लातूर हरित लातूर या वृक्ष अभियानांतर्गत आज आपण बघत आहात गंजगोलाई येथे हनुमान चौक येथे खूप मोठ्या संख्येने वृक्षप्रेमी संघटना, लहान लहान मुलं, व्यावसायिक संघटना, सर्वच लातूरकर या ठिकाणी हिरिरीने सहभाग घेत आहेत। प्रशासनाने एक आवाहन केलं होतं की लातूरमध्ये याच्यामध्ये पाऊस खूप चांगला झाला आहे आणि त्या निमित्ताने दुर्मिळ झाडं असतील, गॅलरीत झाडं लावायची असतील, घरात लावायची असेल, अशा सगळ्याच याच्यामध्ये आज आम्ही पूर्ण दिवसभर अत्यंत डिस्काउंट रेटमध्ये 28 व्यावसायिक जे नर्सरीचे आहेत त्यांनी या ठिकाणी झाडांची उपलब्धता ठेवलेली आहे। वन खाते, सामाजिक वनीकरण आणि इतर विभाग, जिल्हा परिषद यांनी सुद्धा डिस्काउंट रेटमध्ये त्या ठिकाणी झाडं विकण्यासाठी ठेवलेली आहे। मला अत्यंत आनंद होतोय की झाड लावायची ही चळवळ आता लोक चळवळीमध्ये रूपांतरित होत आहेत। यासोबत आम्ही मिलेटचे पण त्या ठिकाणी अवेलेबिलिटी म्हणजे एक लातूरकरांना चव चाखायला मिळणार आहे। तर मिलेट, झाडं लावा असे पर्यावरणपूरक सर्वच उपक्रम आज दिवसभर लातूरमध्ये होत आहेत। धन्यवाद। परिवर्तन झालंय। वृक्ष लागवडीसाठी आपण प्रोत्साहन देण्यासाठी लातूर जिल्ह्यात प्रथमतःच असा हा उपक्रम घेण्यात येत आहे आणि मला खूप छान वाटतंय की लातूरकरांनी याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। आज 28 नर्सरी खाजगी, त्यानंतर व्यापारी व्यावसायिक संघटना, वृक्षप्रेमी सगळ्या संघटना, इव्हन दुर्मिळ अशा सीड्स या ठिकाणी आपण बघत आहात। एवढंच नव्हे तर वृक्ष लागवडीसाठी आवश्यक पूरक साहित्य जे आहे समोरच बघितलं तर मथुरा नर्सरी मार्फत आपल्याला दिसत आहे की कुंड्या आहेत, स्टँड्स आहेत, खतांची पण उपलब्धता आहे। त्यानंतर इथे एक विज्ञान आमची जी लॅब आहे त्याच्या मार्फत हे कशी झाडं लावायची, बॉन्साय कसं करायचंय, सावलीत असणारी झाडं कुठली लावायची, बाल्कनीत कुठली लावायची, अशाही प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। आपण ही व्हॅन बघत आहात, ही व्हॅन सुद्धा प्रथमतः अत्यंत दुर्मिळ, कधी आपण बघितली नसेल की बांबू लागवडीसाठी फिनिक्स संघटना जी असोसिएशन आहे त्यांच्या मार्फत अशा प्रकारची बांबूसाठी फक्त प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्या जिल्ह्यात फिरणार आहे। आणि माझी अपेक्षा आहे की आता सोयाबीन तर आहेच, आपण मिलेट धान्याकडे पण जात आहोत, ज्वारीकडे वगैरे, पण हे सगळं करत असताना शेवटी शाश्वत पिकं जे आहेत बांबू सारखे आणि दूरगामी परिणाम आपण या व्हॅन मध्ये अवश्य भेट द्या। आपण मागे बघितलं तर टॉवेल आहे, पेन आहे, शर्ट आहे, त्याच्यानंतर स्टँड्स आहेत, म्हणजे बांबूपासून काय बनत नाही अशा सगळ्या वस्तू यांनी या ठिकाणी ठेवलेल्या आहे। हा टॉवेल तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा सुद्धा बांबूपासून बनलेला आहे। तर अवश्य या बांबूसाठी प्रोत्साहन आपण केलं पाहिजे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सर्वच विभाग, महानगरपालिका आयुक्त हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांनी या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य दिलंय। आमच्या नगरपालिकेचे सगळे सीईओ, बीडीओ म्हणजे प्रशासकीय संघटना सगळ्या यंत्रणेबाबत त्याही दुप्पट उत्साहाने या ठिकाणी लातूरकर, वृक्षप्रेमी संघटना, व्यावसायिक संघटना या सगळ्या हिरिरीने सहभाग घेतलेल्या आबालवृद्धापर्यंत म्हणजे लहान मुलांपासून
ते आबालवृद्धांपर्यंत या वृक्ष लागवडीसाठी आणि माझं झाड मीच जपणार. आता पुढची संकल्पना आपली राहील प्रत्येक घरामध्ये एक झाड, एक घर एक झाड. ही आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यापुढे चळवळ राबवणार आहोत आणि माझी खात्री आहे की आपण मागचा जो संघर्ष अनुभवलेला आहे याच्यासाठी पाण्यासाठीचा संघर्ष अनुभवलेला आहे, ट्रेननी पाणी आलेलं आहे, दरवेळेस आपल्याला दुष्काळाला सामोरे जावे लागते. तर लातूरकर आता पुढच्या पिढीसाठी हे लातूर हरित लातूर करणार आहेत असा सगळ्यांनी मला वाटतं या ठिकाणी संकल्प केलाय. फक्त हे झाड नुसतं लावू नका तर त्याचं संवर्धन करा. आपल्या वाढदिवसासोबत त्याचाही वाढदिवस करा आणि संपूर्ण मोठे मोठे ट्री कॉरिडॉर्स, जेव्हा हजारांच्या वर ट्री कॉरिडॉर्स आपण आज लातूरमध्ये करण्याचा संकल्प केलाय. पण हा संकल्प फक्त प्रशासनाने करून उपयोग नाही, प्रत्येक नागरिकातला त्याचं दायित्व घ्यावं लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. म्हणजे पुढच्या पिढीला आपण हे लातूर हरित लातूर आणि ऑक्सिजन बँक असलेलं लातूर असा आदर्श निर्माण करू. पुन्हा एकदा लातूरकरांचं सगळ्यांचा धन्यवाद आणि या संकल्पनेला इतका हिरिरीने सहभाग घेतल्याबद्दल मी आपली ऋणी आहे. धन्यवाद. नमस्कार. माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आज आपण हनुमान चौक ते गंजगोलाई या रस्त्याला हॅपी स्ट्रीटचं रूप देऊन या ठिकाणी सर्व प्रकारच्या नर्सरीजमधून देशी प्रजातीचे तसेच शोभिवंत झाडे अशा सर्व प्रकारच्या या ठिकाणी वृक्षांची उपलब्धता या ठिकाणी करून दिलेली आहे. उद्देश हाच आहे की लातूरमध्ये जे ग्रीन कव्हर आहे ते महाराष्ट्रात अत्यल्प आहे, साधारणतः 1% आसपास आहे आणि आपलं हे ग्रीन कव्हरेज वाढवण्यासाठी प्रशासनाचा एक अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रयत्न आहे. मला अपेक्षा आहे की सर्व लातूरकर शहरच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देतील आणि किमान एक तरी झाड या पावसाळ्यामध्ये आपल्याकडे लावतील आणि या आपल्या लातूरचं ग्रीन कव्हरेज वाढवण्यासाठी मदत करतील. सर, एका बाजूला आपण झाडे आपल्याला माहीत आहे की लातूर शहरामध्ये ओव्हरहेड लाईन्स आपल्याकडे आहेत. झाडांची जी लागवड आहे आपल्याला जिथं जागा अवेलेबल आहे रोडच्या कडेला त्या ठिकाणी आपण केलेले आहे. निश्चितपणे काही ठिकाणी असे प्रकार आपल्या निदर्शनास येतात, परंतु आपल्या लातूर शहर महापालिकेची जी काही गार्डनची टीम आहे त्यांच्यामार्फत वेळोवेळी या झाडांची छाटणी करण्यात येते आणि कुठलीही दुर्घटना होऊ नये याकडे महापालिकेचे सातत्याने लक्ष असते. माझी सर्व लातूर शहरवासियांना आणि सर्व जिल्ह्यातील नागरिकांना विनंती राहील की माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा एक अभिनव उपक्रम आहे. सर्वांनी या ठिकाणी आज किमान एकदा भेट देऊन एक तरी वृक्ष या ठिकाणी आपण घेऊन जायचे आहे आणि आपल्या ठिकाणी ते लावायचे आहे आणि त्याचे जतन करायचे आहे. धन्यवाद. व्हरायटी पाहण्यात येतात, त्यामुळे मी सकाळी 8 वाजल्यापासून इथं आहे. तुकाराम 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 तुकाराम
पण ठेवा आम्हाला संध्याकाळी आम्हाला द्या. आम्हाला त्यासाठी नाही आम्हाला गव्हर्नमेंटला करायचं आमच्या लोकांना सुंदर आहे. चांगलं वाटतंय पार्टिसिपेशन आणि याच्यात. चला धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. मॅडम भरपूर इकडे झालेली आहे. गटातून आज 14 जुलै रोजी निसर्गोत्सव कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, सामाजिक वनीकरण विभाग, प्रादेशिक वन विभाग आणि प्रादेशिक वन विभागासोबतच ज्या प्रायव्हेट नर्सरी आहेत त्यांनी देखील आपले ते स्टॉल उभा केलेले आहेत आणि सर्व नागरिकांना स्वस्तात किंवा एकदम कमी दरात नगण्य दरात आपल्याला रोप उपलब्ध करून देणार आहेत. सगळ्यांनी त्याच्या या सवलतीचा किंवा याचा फायदा करून घ्यावा, जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. धन्यवाद. ओके चला. नेहमी लावता का आता पहिल्यांदा एक्झिबिशनला चालली आहे. पहिल्यांदा सेल्स मॅनेजर म्हणून आज विक्री होते. 20-40 लोक असतात गेले आणि गुलाबाची आता बायका जास्त येणार ना. बरोबर आहे. माणसं आले माणसं काय करते. कढीपत्ता घेतात. अरे नाही दुसरं चला गुड बाय. अभिनंदन तुमचं. खूप छान ठेवलंय स्टॉल सगळे. खूप छान. तुमचंच अभिनंदन आणि तुम्हाला नंतर पाठवून द्याल. थँक्यू. आणि मग बाळा पटेल यांनी प्रयत्न शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि जाणीव जागृती करून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित केले. नमस्कार. जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर घुगे मॅडम
यांच्या संकल्पनेतून माझं लातूर हरित लातूर या अंतर्गत आज रविवारी लातूरमध्ये हरित उत्सव साजरा होतोय आणि याच्यामध्ये वसुंधरा प्रतिष्ठान अशी एक थीम साजरी केली आहे। आपण बघतो की ऑक्सिजनचं महत्त्व हे कोविड काळामध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे। तर आपण ज्या झाडांकडनं मोफत ऑक्सिजन घेतो त्या झाडांना जपणं आणि त्या झाडांना वाढवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। अशी एक थीम पाठीवरती ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन भविष्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन घ्यावं लागेल अशी परिस्थिती आपल्यावरती येऊ नये यासाठी प्रत्येकानं एक वृक्ष लावावं आणि त्या लावलेल्या वृक्षाचं संगोपन करावं, झाडांचे वाढदिवस साजरे करावेत। वृक्षारोपण आणि संवर्धन ही लोक चळवळ व्हावी यासाठी अनोख्या पद्धतीने या ठिकाणी जनजागृती आम्ही करतोय। धन्यवाद।